नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे तीर्थयात्रा. अनेक अडचणींना तोंड देत पांडव काळकंठित होते. अर्जुन सर्व भावांचा लाडका होता. अर्जुनाची मोहक उपस्थिती आणि झळाळणारे स्मित यांची उणीव त्यांना सारखी भासत होती. युधिष्ठिर अतिशय दुःखी होता. अर्जुनाच्या दुराव्याचे दुःख तर होतेच, पण त्याचबरोबर भीम आणि द्रौपदी यांच्या सतत दोषारोप करून बोलण्याचेही दुःख होते. भीम आणि द्रौपदी त्याला सतत सांगत की त्याने हा वनवास स्वीकारला ही त्याची फार मोठी चूक होती. त्यांना संधी दिली असती तर त्यांनी कौरवांचा नाश केला असता. युधिष्ठिराची सहनशीलता आता संपत आली होती, पण तरीही तो द्रौपदीचे सांत्वन करीत होता आणि भीमाला संयम या सद्गुणाचे महत्त्व सांगत होता. युधिष्ठिराची परीक्षा पाहणारा तो काळ होता. अर्जुनही त्याच्या सोबत नव्हता. भीम युधिष्ठिरावर दोषारोपांचा भडीमार करू लागला असताना अर्जुनाने युधिष्ठिराची बाजू घेतली असती. भीम युधिष्ठिराला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता की त्याने अर्जुनाला हिमालयात शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप करायला पाठवायला नको होते. भीम त्याला म्हणाला, ही तू केलेली आणखी एक चूक. तुझ्या मूर्खपणामुळे आम्हाला वनवास भोगावा लागला. आम्ही क्षत्रियांसारखं वागावं हे तुला नको आहे. आम्ही संन्यासी होऊन राहावं असं तुला वाटतं. संन्यासी असणं हे तुला आवडतं आणि आम्ही तसं व्हावं ही तुझी इच्छा आहे. असं हे आयुष्य जगणं ब्राह्मणांना ठीक आहे, पण क्षत्रियांना नाही. क्षत्रियांचा जन्म लढण्यासाठी आहे आणि हे सगळं पुरेसं नाही म्हणून की काय तू अर्जुनाला तप करण्यासाठी पाठवलंस असं म्हणण्यापेक्षा त्याला हद्दपार केलंस असं म्हणणं हेच योग्य ठरेल. इहलोकाचा संन्यास घेतला नसेल तर क्षत्रियाला तप करताना मी कधीच पाहिलेला नाही. अर्जुनानं दिव्य अस्त्र कशासाठी मिळवली याचा अर्थच असा की तुझ्या अर्जुनाच्या किंवा माझ्या शक्तीवर विश्वास नाही. मुठभर पापी लोकांना ठार करण्यासाठी तपाची काहीच जरुरी नाही. आम्ही ते प्रहरभरात केलं असतं, पण नाही, तू या गोष्टीला संमती दिली नसतीस. चीड यावी अशा सौम्य आणि संयमी पद्धतीनं तुला सर्व काही करायला हवे आहेत. अर्जुन निघून गेला त्याला आता 1 वर्ष होत आलं. या रानातल्या आयुष्याचा आम्हाला कंटाळा आला आहे. कृपा करून अर्जुन तप करायला गेला आहे तिथून त्याला बोलावून घे. आम्ही हस्तिनापुरावर चाल करून जाऊ आणि त्या सर्वांना ठार करू. आमच्यासाठी तू हे केलंच पाहिजेस. आपल्या लाडक्या भावाच्या तोंडचे हे संतप्त उद्गार ऐकणे युधिष्ठिराला कठीण गेले. आपल्या सर्व भावात भीम हा युधिष्ठिराचा सर्वात अधिक लाडका होता. त्यामुळे त्याच्या या कठोर बोलण्याने तो फारसा दुखावला गेला नाही. तो भीमाशी सौम्य शब्दात बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी बृहदाश्व ऋषी तिथे आले. त्यांच्या आगमनामुळे युधिष्ठिराला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली. त्याने आपल्या दुःखाला त्यांच्याकडे वाट करून दिली. गेल्या 6 वर्षात घडलेल्या गोष्टी त्याने बृहदाश्व ऋषींना सांगितल्या. तो त्यांना म्हणाला, महाराज, माझ्या इतका दुसरा कमनशिबी मनुष्य तुमच्या पाहण्यात आला आहे काय? बृहदाश्व ऋषींनी त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काळोखाचे हे दिवस लवकरच संपतील असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले. त्यांनी त्याला निषद देशाचा राजा नल याची गोष्ट सांगितली. नलराजा सुद्धा द्यूताच्या खेळात आपले राज्य घालवून बसला होता. नलराजाने हाल अपेष्टा कशा सोसल्या आणि आपले राज्य परत कसे मिळवले याची गोष्ट त्यांनी त्याला सांगितली. द्यूताचा खेळ खेळूनच नलराजाने आपले राज्य परत मिळवले. नलराजा द्यूत खेळायला शिकला. द्यूत खेळण्याच्या या विशिष्ट कलेला अक्षरहृदय असे नाव होते. बृहदाश्व ऋषी म्हणाले, अक्षरहृदय कसं खेळावं हे मी तुला शिकवतो. मग द्यूताच्या डावात तुला कुणीही हरवू शकणार नाही. अक्षरहृदय शिकण्याच्या कल्पनेने युधिष्ठिर थरारून गेला. तो ती शिकला. पांडवांच्या मनावरचा उदासीनतेचा अंधार नाहीसा झाला आणि बृहदाश्व ऋषींनी त्यांचा निरोप घेतला. नारद मुनी युधिष्ठिराकडे आले आणि त्याला म्हणाले की तू आता तीर्थयात्रेला जा. युधिष्ठिराने या बाबतीत आपले गुरु धौम्य ऋषी यांचा सल्ला घेतला. त्यांनीही या कल्पनेला दुजोरा दिला. त्यांनी युधिष्ठिराला 4ही दिशातल्या तीर्थस्थानांची माहिती दिली आणि तुम्ही शक्य तितक्या लवकर निघा असे सांगितले. ते तीर्थयात्रेवर चर्चा करीत असताना तिथे लोमास ऋषी आले. काम्यक वनातील युधिष्ठिराच्या आश्रमात ते युधिष्ठिराला भेटले आणि त्यांनी त्याला इंद्राबरोबर झालेल्या बोलण्याची माहिती दिली. त्यांनी इंद्राचा निरोप त्याच्याच शब्दात सांगितला. युधिष्ठिरा,
तुझा भाऊ अर्जुन सध्या माझ्याकडे आहे. तुझ्या परवानगीनं मी त्याला माझ्याकडे ठेवून घेतो. तुझ्या मदतीची मला जरुरी आहे. त्यानं माझं काम केलं की मी त्याला तुझ्याकडे परत पाठवतो. लोमास ऋषींनीही युधिष्ठिराला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, मीही तुझ्याबरोबर येईन आणि या तीर्थस्थानांना भेट देईन. मला त्यांची सर्व माहिती आहे. अर्जुनाची आणि त्याच्या कर्तृत्वाची माहिती कळल्यामुळे युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. काम्यक वनात ते 3 रात्री राहिले आणि 4थ्या दिवशी भारतवर्षातील पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी निघाले. प्रथम ते नैमिष नावाच्या वनात गेले. गोमती नदी तिथून वाहते. त्यानंतर गंगेचे पिवळे सोनेरी पाणी यमुनेच्या मध्यरात्रीच्या निळ्या आकाशासारख्या पाण्याला जिथे मिळते त्या प्रयाग नावाच्या तीर्थस्थानाला गेले. इथे गंगा यमुनेच्या पाण्यात मिसळून सरस्वती नदी नाहीशी होते. या ठिकाणाला त्रिवेणी संगम असे नाव आहे. ते दृश्य फार सुंदर होते. त्यानंतर त्यांनी महानदीला भेट दिली. ही नदी अतिशय पवित्र मानली जाते. पांडवांची तिथे अगस्त्य ऋषींशी भेट झाली. पावसाळ्याचे 4 महिने त्यांनी तिथे घालवले. लोमास ऋषींनी पांडवांना अगस्त्य ऋषींच्या थोरवीची माहिती करून दिली. पांडवांचे काही दिवस तिथे अतिशय आनंदात गेले. तिथून ते नंदा आणि परमनंदा या 2 नद्यांच्या तीरांकडे निघाले. त्यानंतर ते हेमकूट पर्वतावर पोचले. या तीर्थयात्रेतील प्रत्येक स्थळाला त्याचा इतिहास होता. या इतिहासाची सुंदर ओळख लोमास ऋषींनी पांडवांना करून दिली. लोमास ऋषी अतिशय कुशल निवेदक होते. हे दिवस त्या सर्वांचे अतिशय सुखात गेले. पांडवांनी आता आपल्या प्रवासाचा रोख पश्चिमेकडे वळवला. त्यांनी गोदावरी, दक्षिणेकडच्या नद्या, अगस्त तीर्थ आणि भारतीय महासागर ही सर्व स्थळे पाहिली. त्यानंतर भारतवर्षाच्या पश्चिम किनाऱ्यावरील नद्या त्यांनी पाहिल्या आणि शेवटी ते प्रभास इथे आले. बलराम आणि कृष्ण यांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पांडवांनी वृष्णींबरोबर बरेच दिवस घालवले. आपल्या प्रवासातल्या अनेक हकीकती त्यांनी वृष्णींना सांगितल्या. अर्जुन इंद्राच्या सहवासात आनंदात आहे हे कळून बलराम आणि कृष्ण यांना आनंद झाला. अर्जुनाशिवाय राहणे कृष्णाला फार कठीण गेले. त्याला सारखे अर्जुनाची आठवण येत असे. सगळे वृष्णी पांडवांभोवती जमले आणि गेल्या काही वर्षात घडलेल्या दुर्दैवी घटनांची त्यांनी चर्चा केली. बलराम भावनावेगाने कृष्णाला म्हणाला, हे मला मुळीच आवडत नाही. कुरु घराण्याचा राजा असलेल्या या युधिष्ठिराकडे पहा. केसांच्या जटा झालेल्या, झाडांच्या साली आणि हरणाचं कातडं यांचे कपडे घातलेल्या अशा रूपात तो दिसतो आहे. जिच्या सौंदर्याला तुलना नाही अशी ही द्रौपदी वल्कल नेसली आहे. हे तुला सहन होतं काय? याबद्दल तू काहीच करत नाहीस हे कसं? कुरु घराण्यातली सगळी वडील माणसं हजर असताना हे कसं काय होऊ शकतं? भीष्म आणि द्रोण हे कसं होऊ देतात? धृतराष्ट्रांच्या कुटुंबावर हा कायमचा कलंक आहे. या भावांना हद्दपार करून रानात राहायला पाठवणं ही भयंकर गोष्ट आहे. पांडवांना हद्दपार करून रानात पाठवणं आणि त्यांचं राज्य भोगणं ही गोष्ट दुर्योधन करील अशी माझी अपेक्षा नव्हती. कृष्णा, आपण कौरवांवर चाल करून जाणं आणि त्यांना धडा शिकवणं हे अगदी योग्य होईल. नकुल आणि सहदेव या जुळ्या भावांची स्थिती पाहिली की माझं रक्त रागानं उकळतं. भीमाकडे पहा, केवढी त्याची शक्ती. भिकारी आणि यात्रेकरू यांच्यासारखे त्याचे कपडे दिसत आहेत. ही शर्मेची गोष्ट आहे. एकेकाळी राजांनी वेढलेल्या युधिष्ठिराला मी पाहिलं. आता त्याच्या भोवती संन्यासी दिसत आहेत. पांडवांची ही दैना बघून मला अतिशय दुःख होतं. या पृथ्वीच्या डोळ्यांसमोर हा अन्याय होत असताना ती दुभंग कशी होत नाही? कृष्णा, सात्यकी, चला आपण कौरवांशी युद्ध करून पांडवांचं राज्य त्यांना परत मिळवून देऊया. सात्यकी म्हणाला, महाराज, वेळ अजून परिपक्व झालेली नाही. हद्दपारीची 13 वर्ष संपल्यानंतरच युद्धाला सुरुवात करायची आहे असं युधिष्ठिरानं निश्चित ठरवलेलं आहे. पांडवांचं राज्य दुर्योधन सहजासहजी परत करील अशी कल्पनाही करणं शक्य नाही. युद्ध हे होणारच. हे युद्ध भयंकर असेल, पण आपण सगळे लढू. वृष्णी आणि पांडव हे एकत्र आले असताना त्यांना तोंड देण्याची ताकद कोणात आहे? युधिष्ठिर युद्धाची परवानगी देईपर्यंत आपण थांबूया. कृष्ण म्हणाला, बंधू सात्यकी म्हणतो ते बरोबर आहे. युधिष्ठिर सहनशीलता दाखवतो आहे. ती सामर्थ्य कमी पडतं म्हणून नव्हे, तर आपण जे वचन दिलं ते त्याला पाळायचं आहे म्हणून तो संयम दाखवतो आहे.
जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा सत्य मोठं आहे असं युधिष्ठिर मानतो. आपण त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे. आपल्याला जे हवं आहे ते युद्ध होण्याची वेळ फार दूर नाही. आपल्या भावना समजून घेणारे कोणीतरी आहे हे कळून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. रानात राहायला आल्यापासून तो भीमाचे आणि द्रौपदीचे बोलणे ऐकत होता. तो अनेकदा त्यांच्याकडून दुखावला गेला असल्यामुळे कृष्णाचा पाठिंबा असलेले सात्यकीचे सहानुभूतीपर शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, बलराम महाराजांच्या क्रोधानं कौरवांचा नाश करायला सुरुवात केली आहे. हा आगीचा वणवा पूर्ण पेटण्यासाठी सात्यकी आणि कृष्ण यांच्या स्पर्शाची जरुरी आहे. मला भविष्यकाळाची भीती वाटत नाही. कौरवांचा नाश झाल्यानंतर भीम आणि द्रौपदी यांना आनंद होईल हे मला ठाऊक आहे. तुम्हाला आमच्याविषयी प्रेम वाटतं याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रभासहून पांडव पुढल्या प्रवासाला निघाले. ते उत्तरेच्या दिशेने गेले आणि सरस्वती नदीच्या तीरावर पोचले. शिबीराजाच्या आयुष्यातल्या कबूतर आणि ससाण्याच्या घटनेने या ठिकाणाला पवित्र बनवले होते. त्यांना आता गंगा नदी दिसली. ते मैनाक पर्वतावर पोचले. पवित्र पर्वतांपैकी हा एक. त्यानंतर ते कैलास पर्वतावर थांबले. बिंदुसारस हा गंगा नदीचा उगम त्यांनी पाहिला. 7 प्रवाह त्यांनी पाहिले. त्यातले 3 पूर्वेकडे 3 पश्चिमेकडे वाहत गेले होते आणि 7वा प्रवाह भगीरथा मागून गेला होता. युधिष्ठिराने मंदार पर्वताची प्रार्थना केली. त्याने गंगा आणि यमुना या नद्यांची प्रार्थना केली. ही जागा त्यांना विश्रांती आणि मनशांती देणारी वाटली. मंदार पर्वताच्या उतारावर भीम आपले दुःख विसरून गेला आणि अतिशय आनंदी झाला. नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे हिमशिखरांकडे. मंदार पर्वत चढून जाण्याचे पांडवांनी ठरवले. ही गोष्ट अतिशय कठीण होती. नाजूक शरीराची द्रौपदी ही चढण पार कशी करणार याची काळजी युधिष्ठिराला वाटत होती. मी तिला उचलून नेईन असे भीम म्हणाला. अर्जुनाला भेटण्याची द्रौपदीला ओढ होती आणि इंद्राच्या घरून परत यायला निघाल्यावर तो मंदार पर्वतावर उतरणार होता. भीम म्हणाला, मी तिला उचलून नेईन. तुमच्यापैकी कोणालाही आता चढवत नाही असं वाटलं की मी त्याला उचलून नेईन. पहाटेची वेळ होती. पर्वत शिखराला लाल आणि सोनेरी रंगांनी रंगवीत सूर्य उगवला होता. अतिशय सुंदर असे ते दृश्य होते. हवा उत्साहवर्धक होती. पर्वत चढायला सुरुवात केली तेव्हा कोणीच दमले नाही. पण सूर्य जसा जसा वर आला तसा चढण्याचा थकवा जाणवू लागला. गंधमादन नावाच्या शिखरावर ते पोचले. तिथली हवा नाना तऱ्यांच्या सुगंधाने भरलेली होती. त्या सर्वांना अर्जुनाला भेटण्याची उत्सुकता लागली होती. अर्जुन दूर गेलेला आता 5 वर्ष झाली होती. पर्वत चढणारे पांडव हे कालवा कालव करणारे दृश्य होते. युधिष्ठिराला कष्टांची सवय नव्हती. पर्वत चढून जाणे त्याला फारच कठीण जात होते. त्याच्या मनात एकच विचार होता आणि तो म्हणजे अर्जुनाला भेटण्याचा. अर्जुन अस्त्रविद्या शिकण्यासाठी गेला होता कारण पांडवांना युद्ध जिंकायचे होते. दुसऱ्या कुठल्याही विषयावर ते बोलत नव्हते. नर आणि नारायण यांनी केलेल्या तपाबद्दल जो प्रसिद्ध होता त्या बद्री नावाच्या आश्रमापाशी ते पोचले. युधिष्ठिर म्हणाला, आता मला पाऊल पुढे टाकता येईल असं वाटत नाही. ज्वर चढावा तसं माझं शरीर पेटून उठलं आहे. मला धाप लागली आहे. मी बेशुद्ध पडेन असं मला वाटतं आहे. तो बोलत असताना काळोख पसरला. पावसाच्या काळ्या ढगांनी आकाश भरून गेले. चहू दिशांना सोसाट्याचा वारा वाहू लागला. ते एक विलक्षण दृश्य होते. जमीन, पर्वत, आकाश धुळीने वेढले गेले. ते एकमेकांशी बोलू शकले नाहीत. वाऱ्याचा आवाज कान बधीर करून टाकणारा होता. छोट्या डोंगरा एवढे बुंदे असलेले वृक्ष कोसळून पडले. असे वाटत होते की आकाश पर्वतांवर उतरून येते आहे. कोसळून पडलेल्या वृक्षांनी सगळ्या वाटा अडवल्या होत्या. द्रौपदीला उचलून घेऊन चालणे आणि त्याच वेळी वाटेत पडलेले वृक्ष बाजूला करणे या गोष्टी आपल्या शक्तीमुळे भीम करीत होता. पण भीमाला सुद्धा निसर्गापुढे आपला पराभव मान्य करावा लागला. पंचभूतांची शक्ती इतकी प्रचंड होती की तिच्यापुढे लढणे शक्य नव्हते. भीम थकून खाली बसला. त्याचे भाऊ आणि द्रौपदीही खाली बसली. वाऱ्याचा वेग कमी झाला. असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. पाण्याचे थेंब बाणाहूनही तीक्ष्ण होते. वादळ पर्वतांना संतापाने झोडून काढत होते.
निसर्गाचा क्रोध आणि त्याच्यासमोर माणसाची असहाय्यता पाहत युधिष्ठिर स्तंभित होऊन खाली बसला होता. तो बोलू शकत नव्हता, फक्त बघू शकत होता. पर्वतावरचे पाषाण निखळून पडत होते. आपण जर आपल्या क्रोधाला व्यक्त होऊ दिले तर त्याला बरेचसे या निसर्गासारखे रूप प्राप्त होईल, असा विचार युधिष्ठिराच्या मनात आला. वृक्षांना मुळासकट उपटून फेकून देत नद्या वाहत होत्या. वृक्ष अचानक एकामागून एक कोसळून पडत होते. भव्यतेच्या बाबतीत या दृश्यांची बरोबरी होऊच शकली नसती. शेवटी पाऊस एकदाचा थांबला. आकाश स्वच्छ झाले. आतापर्यंत काळ्या ढगांच्या मागे दडलेला सूर्य आता आपले सर्व वैभव घेऊन प्रकट झाला. प्रकाशाच्या आणि जीवनाच्या देवाकडे पाहून पृथ्वीने स्मित केले. सगळे काही पुन्हा ठीक आहे असे जणू ते स्मित सांगत होते. थकलेल्या यात्रेकरूंना या दृश्याने नवा हुरूप दिला. पांडवांनी पुन्हा पर्वत चढायला सुरुवात केली. थोडा वेळ ते चालून गेले आणि नाजूक द्रौपदी राणीला थकवा सोसवेना. प्रवासाच्या या ताणामुळे ती बेशुद्ध झाली. नकुल तिच्याकडे धावत गेला. त्याने तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. युधिष्ठिर आणि इतर पांडव तिच्याकडे धावून गेले. युधिष्ठिराने तिचे डोके थोपटले आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याला तिची दया आली. तिच्या या दुःखाला आपण कारण आहोत या जाणीवेमुळे त्याला स्वतःची चीड आली. त्याने पाणी आणवले आणि तिच्या चेहऱ्यावर शिंपडले. नकुल सहदेव यांनी तिची पावले हळुवार हातांनी चोळली. द्रौपदी आता शुद्धीवर येऊ लागली. चालल्यामुळे तिच्या पावलांना कात्रे पडून फोड आले होते. युधिष्ठिर म्हणाला, द्रौपदी, तुझ्या या अपराधी पतीला क्षमा कर. तुझ्या पित्यानं जेव्हा आम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहात, तेव्हा मी त्यांना म्हणालो की आम्ही पांडव आहात. तुझी कन्या कमळाचं एक तळ सोडून दुसऱ्या तळ्यात प्रवेश करते आहे. माझ्या या बोलण्याची आता आठवण झाली की मला कापरं भरतं. माहेर सोडून तू निघालीस तेव्हा तुझा पिता म्हणाला होता, पांडवांसारखे पती तुला लाभलेले आहेत, तू अतिशय सुखी होशील. द्रौपदी आणि आम्ही तुला काय सुख दिलं ते पहा. पांडवांशी विवाह झाल्यापासून दुःखाशिवाय तुझ्या वाटेला काहीही आलेलं नाही. कुणीही देणार नाही असे शाप मी स्वतःला देतो आहे. चुकीचं वागलेल्या या तुझ्या पतीला क्षमा कर आणि त्याच्याकडे दयेच्या क्षमेच्या दृष्टीने पहा. द्रौपदीने राजा युधिष्ठिराचे सांत्वन केले आणि ती म्हणाली की नशिबानं दुःख द्यायचं असं ठरवल्यानंतर त्याच्यापुढं कुणाचं काहीही चालत नाही. युधिष्ठिर भीमाला म्हणाला, द्रौपदी एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. तुला किंवा नकुल सहदेवाला तिला उचलून न्यावं लागेल किंवा तुम्ही घटोत्कचाला मदतीसाठी बोलवा. तो शक्तिमान आहे आणि त्याची आपल्यावर भक्ती आहे. त्याला निरोप पाठवलात की तो ताबडतोब हजर होईल. तसं करणं हाच उत्तम मार्ग आहे. तू सुद्धा थकला आहेस. द्रौपदीला उचलून घेऊन पुढची वाट आता तू चालू शकणार नाहीस. भीमाने आपला पुत्र घटोत्कच याचे मनात स्मरण केले. विचार मनात येतो त्याहूनही कमी वेळात घटोत्कच त्यांच्यासमोर हजर झाला. भीमाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. आपल्या पुतण्याला पाहून युधिष्ठिरालाही आनंद झाला. त्याच्या जन्मापासून तो युधिष्ठिराला प्रिय होता. भीम घटोत्कचाला म्हणाला, माझ्या पुत्रा, तुझी माता द्रौपदी हिच्याकडे पहा. ती चालू शकत नाही. या पर्वतावरून तू तिला उचलून नेलं पाहिजेस. हळू चाल म्हणजे तिला त्रास होणार नाही. घटोत्कचाने द्रौपदीला उचलून घेतली आणि तो चालू लागला. घटोत्कचाबरोबर त्याचे दांडगे मित्र होते. त्यांनी इतरांना उचलून घेतले. धौम्य आणि लोमास हे ऋषीच फक्त स्वतः चालत होते. सर्वांनी आता वेगाने प्रवास सुरू केला. काही वेळातच त्यांना कैलास पर्वताचे शिखर दिसू लागले. घटोत्कचाने त्यांना तिथे काही वेळ थांबवले. चिरंतन सूर्यप्रकाशाची ती भूमी होती. पर्वताच्या शिखरावर सूर्यकिरण सतत खेळत होते. तिथे राहणाऱ्या ऋषींनी या सर्वांचे स्वागत केले. तिथल्या बद्री आश्रमात त्यांचे काही दिवस फार सुखात गेले. बिंदुसारस हा गंगेचा उगम त्यांना तिथून दिसत होता. मैनाक पर्वतही त्यांना दिसत होता. तिथे ते अतिशय सुखात होते. इतके दिवस जी लाभली नव्हती ती मनशांती युधिष्ठिराला इथे लाभली.